आहोत. बेसिकली डिजिटल मार्केटिंग काय आहे, त्याच्यामध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणा, किंवा जर तुम्हाला स्वतःला डिजिटल मार्केटिंगमध्ये काही करायचं असेल किंवा स्वतःच्या बिझनेसची डिजिटल मार्केटिंग करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, ओव्हरऑल काय, त्याच्यामध्ये काय टूल्स असतात आणि त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताना तुम्हाला काय काय स्टेप्स घ्यावे लागतात, काय काय गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात, हे सुद्धा आपण आज बघणार आहे. तर बेसिकली आपण पॉइंट वाईज जाऊया. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात की एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण पुढचे जे काही 3 पॉइंट्स आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. तर सगळ्यात पहिले बघूयात व्हॉट इज इट, की एक्झॅक्टली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय आहे. तर मी अनुभवाने तुम्हाला सांगतो की गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जर का तुम्ही बघितलं असेल की एका साध्या फोनपासून आपण स्मार्टफोन पर्यंत आलोय आणि त्याच्या गोष्टी सुद्धा आजकाल रोज अपडेट होत आहेत. त्यामुळे हे जे काय क्षेत्र आहे डिजिटल मार्केटिंगचं, हे सतत चेंज होणारं क्षेत्र आहे. सारखं काही ना काहीतरी नवीन येतं, टेक्नॉलॉजीमध्ये सारखा बदल होतो आणि इट इज फॉर गुड. सारखं काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट होत असते, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी नवीन गोष्टी इंट्रोड्यूस होत असतात. आणि कसं आहे की जसं जसं हे जे प्लॅटफॉर्म्स आपण बघतोय, ज्याच्यामध्ये फेसबुक आलं, व्हॉट्सॲप आलं किंवा लिंक्डइन आहे, युट्यूब आहे, ह्याच्यामध्ये जसे जसे बदल होतात त्याच प्रकारे त्याला जे सपोर्टिंग टूल्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऍडव्हर्टायझिंग करतो, जे टूल्स वापरून, त्याच्यामध्ये सुद्धा काही इम्प्रूव्हमेंट सारख्या होत असतात. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगमध्ये एक बेसिक थंब रूल आहे, तो म्हणजे इट्स अ प्रोसेस नॉट अ डेस्टिनेशन. असं नाही की तुम्ही एकदा ते शिकलात टूल म्हणजे तुम्हाला सगळं आलं. ठीक आहे, तुम्ही शिकलात, दॅट्स व्हेरी गुड थिंग. पण कसं आहे की याला जर एक्सप्लेन करायचं असेल विथ एक्झाम्पल, तर आपण वकिलाचं एक्झाम्पल घेऊयात की त्यांना कायदे कानून सगळे पाठ असतात, पुस्तकी सगळे जेवढे असतात कायदे वगैरे ते सगळं माहिती असतं. पण ऍक्च्युली जेव्हा आपण केस लढतो किंवा ऍक्च्युली जेव्हा ते केस लढायला उभे राहतात, तेव्हा ते कायदे बेंड करतात, ते आपल्या हसीला जिंकवण्यासाठी वगैरे. तर तसातला काही हा प्रकार आहे की तुम्हाला एकदा रूल्स अँड रेग्युलेशन्स माहिती झाले की बाबा हा प्लॅटफॉर्म कसा वर्क होतो, याच्या काय गाईडलाईन्स आहेत, हा आपण आपल्या बिझनेससाठी कसा याचा वापर करून घेऊ शकतो, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये हळूहळू सक्सेस दिसायला सुरुवात होईल आणि ह्याच्यामध्ये सतत काही ना काहीतरी ऍड होणार, सतत काहीतरी नवीन येणार आणि तुम्हाला त्याच्या मध्ये अडॉप्शन जो प्रकार आहे तो करावा लागणार. कारण कसं आहे, तुम्ही जर का 2014 सालचे जर ऍक्टिव्हिटी आज वापरत असाल तर ऑब्विस आहे की ती वर्क होणार नाही. तुम्हाला आज काय चालू आहे मार्केटमध्ये, आज कुठला ट्रेंड आहे, तेच तुम्हाला फॉलो करावं लागेल. त्यामुळे ही सतत चेंज होणारी प्रोसेस आहे आणि ती तुम्हाला फॉलो करावी लागेल. त्याच्यामध्ये काही मेन स्ट्रीम प्लॅटफॉर्म्स आहेत, जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की गुगल आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे आणि पिंटरेस्ट आहे. आता गुगल सगळ्यांना माहिती आहे की आपण गुगल सर्चवर जातो, आपल्याला काय हवं असेल, जे प्रश्न पडले असतील आपण सर्च करतो, त्याच्यावर तुम्ही तुमची जी मार्केटिंग आहे ती करू शकता. कारण गुगलवर कसं आहे की सतत कोणीतरी त्या गोष्टीच्या शोधात असतं. होऊ शकतं की जो कोणी युजर आहे, जो सर्च करतोय, तो तुमच्या बिझनेससाठी सर्च करत असेल किंवा तुमच्या प्रोडक्टसाठी जो सर्च करत असेल, तर तिथं तुम्हाला ऍड प्लेस करतात की जेणेकरून तो ऑलरेडी त्या नीडमध्ये, सपोज उद्या मला जर टी शर्ट घ्यायचा असेल तर मी ऑलरेडी त्या नीडमध्ये, मला तो टी शर्ट घ्यायचा आहे. जर मला तुमची ऍड दिसली गुगल सर्चमध्ये, तर ऑब्व्हियसली की मी तुम्हाला सेल देऊ शकतो ऍज अ कस्टमर म्हणून. तर गुगलवर तुम्ही त्या पद्धतीने तुमची ऍडव्हर्टाईज रन करू शकता. त्याच्यानंतर युट्यूब आहे. युट्यूब आज खूप फेमस होत आहे, भरपूर व्हायरल व्हिडिओज आपण बघतो आणि युट्यूबवर सुद्धा लोक एक डिस्कवरी मोड मध्येच असतात, सतत काही ना काहीतरी शोधत असतात किंवा त्यांना काही रेकमेंडेशन येतात व्हिडिओचे. त्यामुळे तिथं एक व्हिज्युअलायझेशन, एक वेगळ्याच लेवलवर मार्केटिंग असते, कारण तिथं तुम्ही ऍक्च्युली तुमचं व्हिज्युअलायझेशन करता, तुम्ही तुमच्या व्हिडिओमधनं तुम्ही स्टोरी टेलिंग करतात, तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगू शकतात किंवा तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल माहिती सांगू शकतात. लाईक त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी ही खूप आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी कराल तेवढं कमी. त्यामुळे युट्यूबचा एक वेगळ्या तऱ्हेने तुम्ही उपयोग करून घेऊ शकता तुमची मार्केटिंग करण्यासाठी. मग त्याच्यामध्ये पण भरपूर टूल्स आहेत, भरपूर प्लॅटफॉर्म्स आहेत, जे वापरून तुम्ही तुमची ऍड बनवू शकाल, ती तुम्ही युट्यूबवर रन करू शकाल, की जेणेकरून ज्या प्रकारचे व्हिडिओ लोक बघतायत तिथं तुम्ही तुमची ऍड रन करू शकाल. त्यामुळे तुम्हाला तिथूनही कस्टमर मिळू शकतो.
त्याच्यानंतर फेसबुक आलं. फेसबुक तर आज सगळ्यांनाच माहिती आहे. आपण आय गेस जेवढे पण आज अटेंड करतात वेबिनार सगळ्यांचं फेसबुक अकाउंट आहे. याच्यावरूनच तुम्हाला एक अंदाज येईल की फेसबुक किती वास्ट आहे. की आज काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की फेसबुकवर फक्त कॉलेज गोईंग स्टुडंट जे होते तेच तिथं असायचे, कारण त्याच्यावर गेम्स वगैरे खेळता यायचे. पण आज त्याचं रूपांतर कुठल्या तरी वेगळ्याच मोठ्या सोशल मीडिया नेटवर्कवर झालेलं आहे. आज 18 वर्षापासून ते 65-70 पर्यंतचे लोक हा प्लॅटफॉर्म वापरतात. त्यांचे ग्रुप्स आहेत. त्या एज रेंज खूप आहे. इंटरेस्ट बेस्ड लोक तुम्हाला सापडतील. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बिझनेस साठीचे जे लोक आहेत ते फेसबुकवर तुम्हाला सापडणार, ऑब्व्हियस आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे. इंस्टाग्राम सुद्धा फेसबुक सारखंच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हाय क्वालिटी फोटोज तुम्हाला शेअर करता येतील, हाय क्वालिटी कॉन्टेंट तुम्हाला शेअर करता येईल. तिथं सुद्धा फेसबुक सारखेच लोक तुम्हाला सापडतील, कारण आधी सुद्धा असा ट्रेंड होता की इंस्टाग्रामवर फक्त टीनेज लोकच असायचे किंवा टेक्नो सावी किंवा जे हाय क्वालिटी फोटोग्राफ्स करतात तेच लोक असायचे. पण आता असं झालं की आता टूल्सची अवेलेबिलिटी इतकी झालेली की कोणताही नवीन बिझनेस सुद्धा इंस्टाग्रामवर जाऊन त्याचे फॉलोइंग तो वाढवू शकतो किंवा जे मेजर टूल्स आहेत ते वापरून इंस्टाग्राम ग्रो करू शकतो. त्याच्यातनं सुद्धा तो एक फ्रॉम स्क्रॅच त्यांचा बिझनेस वाढवू शकतात. त्यामुळे इंस्टाग्रामचा तुम्ही वापर करू शकतात. त्याच्यानंतर व्हॉट्सॲप आहे. आता व्हॉट्सॲपमध्ये हळूहळू बदल होत आहेत. ज्याप्रमाणे आय गेस तुम्ही ऐकले असेल की मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी ऐकलं असेल की आता व्हॉट्सॲप पेमेंट इंटिग्रेशन सुद्धा त्याच्यावर सुद्धा काम करत आहे. त्याच्यावर सुद्धा जर का तुम्ही व्हॉट्सॲप बिझनेस जे ॲप आहे, जसं आपण रेग्युलर व्हॉट्सॲप वापरतो त्याचप्रमाणे व्हॉट्सॲप बिझनेसचा ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोडक्ट लिस्ट करू शकता. जसं आपण ॲमेझॉनवर लिस्ट करतो त्याच प्रकारे तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स लिस्ट करू शकतात, त्याची लिंक देऊ शकतात. आणि उद्याला जर का व्हॉट्सॲपचं जे पेमेंट, आता तर त्यांचा बीटा व्हर्जन आहे, म्हणजे ते अजूनही टेस्टिंग करतायत, त्यांना अजून काही परमिशन्स घ्यायचे आपल्या गव्हर्नमेंटकडनं. एकदा त्या मिळाल्या, त्यांचं टेस्टिंग कम्प्लीट झालं की ऑब्व्हियस आहे की व्हॉट्सॲपवर सुद्धा लोक त्यांचा जो काय माल असेल, त्यांची जे काय प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिसेस असतील ते सेल करू शकतील आणि व्हॉट्सॲपवरच सगळे ट्रान्झॅक्शन होतील. त्यामुळे व्हॉट्सॲपकडे सुद्धा आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकतो की इन फ्युचर आपल्याला त्याची मदत होईल. इन फ्युचर जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर ऍड रन करतात त्याच प्रकारे तुम्ही उद्या व्हॉट्सॲपवर सुद्धा ऍड रन करू शकाल. सो तिथे सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि हे जे काय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे एकदम पर्सनलाइज प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यामुळे तुम्हाला तशी ऍड पण रन करता येते, तशी ऍड बनवता येते किंवा त्या लोकांना, स्पेसिफिक लोकांना तुम्हाला टार्गेट करता येतं तुमच्या ऍडसाठी. त्याच्यानंतर पिंटरेस्ट एक आहे, ते आता एक ऑन गोईंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. तो अजून त्याला एवढा लाईमलाईट नाही मिळाला जेवढा फेसबुक म्हणा किंवा युट्यूब म्हणाला जेवढा मिळाला आहे तेवढा पिंटरेस्टला नाही मिळालेला. पण इन फ्युचर भारतामध्ये सुद्धा पिंटरेस्टला तेवढा लाईमलाईट मिळेल, तेवढ्या फोकसमध्ये तो येईल. आणि आजही जर का तुम्ही ब्लॉग रन करत असाल किंवा तुमची इच्छा असेल की बाबा माझा एक वर्डप्रेसवर ब्लॉग असावा आणि मी ब्लॉगवरनं सुद्धा पैसे कमावे, पण पैसे तेव्हाच कमवणार जेव्हा ट्रॅफिक ना. त्यामुळे पिंटरेस्ट सारखा सोशल मीडिया वापरून सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक ट्रॅफिक मिळवू शकता. त्यामुळे हे जे मेन स्ट्रीम प्लॅटफॉर्म्स आहेत यांचा जेवढा जास्त तुम्हाला वापर करताय तेवढा जास्त वापर करून किंवा त्याच्यावर अजून डिजिटल मार्केटिंगद्वारे इन्व्हेस्टमेंट करून किंवा प्रॉपरली त्यांचे टूल्स वापरून तुम्हाला तुमचा जो रीच आहे, ऑनलाईन रीच हा वाढवता येतो. तर हे आहेत आपलं डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल मार्केटिंग, किंवा जेणेकरून जेवढे पण डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत आता जे मी तुम्हाला मेन स्ट्रीम मीडिया सांगितलं ह्याच्यात हे सोडून सुद्धा भरपूर आहेत. ट्विटर आहे, लिंक्डइन आहे, खूप आहेत खूप आहेत. म्हणजे तुम्ही जर आज प्ले स्टोअरवर गेलात तर तुम्हाला असे सिमिलर खूप ऍप सापडतील जिथं ऑलरेडी लोक साइंड अप आहेत, ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे असे भरपूर आहेत. पण आत्ताच्या या कोर्ससाठी आपण फक्त बघत की मेन स्ट्रीम मीडिया काय आहे, कारण त्याच्यावर लोक जास्त आहेत. त्याच्यासाठी त्यांचे टूल्स खूप मॅच्युअर आहेत कम्पेअर टू दोज टूल्स, ते आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा थोडा एक इम्पॉर्टन्सवर येऊयात की बाबा त्याचा एवढा इम्पॉर्टंट काय, जसं आत्ता सरांनी तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, तर ते बरोबर आहे. आज जर का आपण बघितलं की टीव्हीवर आपण जाहिरात बघतो, 2 सिरियल्सच्या मध्ये जाहिरात येते, तो एक स्लॉट झाला. किंवा आपण जर बातम्या बघत असू तर बातम्यांमध्ये असं ते झूम आउट होतं आणि मग एल शेपमध्ये एक ऍडव्हर्टाईज येते, तो एक स्लॉट झाला. किंवा मग स्वतःच ऍक्टर ऍक्ट्रेस उतरतात आणि जाहिरात करतात त्या प्रोडक्टची. पण जर तुम्ही त्याची कॉस्ट काढली तर ती भयानक आहे. म्हणजे ती एका स्मॉल बिझनेसला ज्यांनी आत्ता सुरू केलं किंवा 1 वर्ष जुना बिझनेस आहे, 2 वर्ष जुना बिझनेस आहे, इट इज नॉट अफोर्डेबल. म्हणजे त्याच्यासाठी तो व्हिडिओ बनवणे, ती जाहिरात बनवायची, त्याची कन्सेप्ट डिझाईन करायची आणि मग त्या लोकांना पैसे द्यायचे, इट्स टोटली इम्पॉसिबल. पण आज डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही लिटरली स्क्रॅचपासून सुरू करू शकता. तुमच्याकडे लिटरली काही नसतं आणि तरी सुद्धा तुम्ही फ्री प्लॅटफॉर्म्स वापरून तुमचा ट्रॅफिक वाढवून
त्याच्यातनंच पैसे बनवून स्वतःचं एम्पायर उभं करू शकतात. आणि आज तुमच्या समोर हे जे काय प्लॅटफॉर्म्स मी तुम्हाला मगाशी सांगितले, यांनी सुद्धा हेच केलं. यांनी काय आधी काही टीव्ही वगैरे वापरले, हे दे ग्रीव ऑन इट देअर ओन बेस. त्यांनी स्वतः हे सगळं बनवलंय. आत्ता आपल्याला त्यांच्या ऍडव्हर्टाईज टीव्हीवर दिसतात, पण याच्या आधी सुद्धा मला तरी नाही आठवत की कोणी फेसबुकवर साइन अप झालं ते टीव्हीवरची ऍड बघून झालं. कोणीतरी मित्राने सांगितलं की आपण मित्र होते म्हणून आपण गेलो, याच प्रकारे त्यांची ऍडव्हर्टाईज झाली. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा जाहिरात कराल तेव्हा तुम्हाला खरंच फरक जाणवेल की जो मेन स्ट्रीम मीडिया आहे, टीव्ही म्हणा किंवा रेडिओ म्हणा, जो त्याच्यावर आपण जाहिरात करू शकतो, त्याच्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही फेसबुक, गुगल, युट्यूब याच्यावर कमी पैशात जाहिरात करू शकतात. सेकंड, तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जाहिरात करता येते. त्याच्यानंतर जो प्रिसाइज ऑडियन्स आहे, म्हणजे ज्या ऑडियन्सला तुम्हाला दाखवायची त्याच ऑडियन्सला तुम्ही दाखवू शकतात. असं नाही की टीव्हीवर जशी आपण जाहिरात बघतो की फेअर अँड लवलीची जाहिरात, आता फेअर अँड लवलीची जाहिरात आपल्यासाठी काहीच कामाची नाही, पण जर का उद्याला ती फेसबुकवर तुम्ही रन केली तर जेंडर वाईज तुम्ही ती ऍड प्लेस करू शकतात. एज ग्रुप तुम्ही सिलेक्ट करू शकतात, त्यांनाच तुम्ही ऍड दाखवू शकतात जो तुमचा ऍक्च्युअली कस्टमर होऊ शकतो, जो तुमचा पोटेन्शियल कस्टमर होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीची ऍड बनवता येते आणि ती अफोर्डेबल तुमच्या बजेटमध्ये बनवता येते. इफ यू आर स्मार्ट इनफ टू नो दोज प्लॅटफॉर्म्स, किंवा हे प्लॅटफॉर्म कसे वर्क होतात, याच्या बिहाइंड द सीन्स काय आहे, याचे ऑल्गोरिदम्स कसे वर्क होतात, हे जर का तुम्हाला बेसिक तुमचे क्लिअर असतील तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमची जाहिरात कमी पैशात जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते. आणि हे जे जास्त लोकांबद्दल मी बोलतोय, हे ती लोक आहेत जे तुमचे पोटेन्शियल कस्टमर्स होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला एक अफोर्डेबल बजेटमध्ये त्या लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्याच्यानंतर स्केलेबिलिटी आहे. म्हणजे सपोज आज तुमचा बिझनेस तुम्ही सुरू केला, तुम्ही हळूहळू जाहिरात सुरू केली, तुम्ही आज फेसबुकवर जाहिरात सुरू केली, मग हळूहळू गुगलवर गेलात, मग हळूहळू युट्यूबवर गेलात, तुम्ही ती स्केल करू शकता. जसा तुमचा बिझनेस स्केल होईल त्या प्रकारे तुम्ही हळूहळू तुमचा जो रीच आहे, किंवा तुम्हाला जर मोठ्या अतिशय ह्यूज ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचे टूल्स, त्याचे प्लॅटफॉर्म सुद्धा आज या सगळ्या मेनस्ट्रीम सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. ते तुम्ही वापरू शकता. कारण कसं की जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्केल करतात, त्याच प्रकारे तुम्ही तुमची जेव्हा ऍडव्हर्टायझिंग स्केल करतात, त्याच्यामध्ये अजून टेक्निकल स्टफ तुम्ही ऍड करतात, अजून अनालिटिकल गोष्टी ऍड करतात, तेव्हा कसं होतं की तुम्हाला मेजर टूल्स लागतात. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा डेटा कलेक्ट करायचा असतो. जो डेटा तुमच्याकडे येतो त्या डेटावर तुम्हाला पुढचे डिसिजन्स घेता येतात की बाबा मी जी ऍड रन केली होती त्याला मला किती रिस्पॉन्स आला, कुठल्या सिटीतनं आला, किती लोकांनी रिस्पॉन्स दिला, किती लोकांनी माझ्या वेबसाईटवर क्लिक केलं, त्यांचं जेंडर काय होतं, त्यांचा एज ग्रुप काय होता, ते कुठून आले होते, कुठल्या सिटी, कुठल्या स्टेट, कुठल्या कंट्रीतनं आले होते. तुम्हाला हा सगळा डेटा मिळतो. त्यामुळे तुम्ही त्याला ऍक्च्युली मेजर करू शकता, त्याला स्केल करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक समोर क्लिअर पिक्चर असतं प्रत्येक कॅम्पेन झाल्यानंतर, किंवा पहिलं कॅम्पेन मी रन केलं, ठीक आहे, माझ्या 2 चुका झाल्या असतील, पण नेक्स्ट कॅम्पेनमध्ये तुम्ही जो डेटा तुम्हाला मिळाला आहे तो रीड करून तुम्ही पुढच्या कॅम्पेनला तो इम्प्रूव्ह करू शकतात आणि अजून प्रिसाइज ऑडियन्सला दाखवून व्यवस्थित जो रिझल्ट आहे तो घेऊ शकतात. त्यामुळे आणि फ्रॉम $0 to $1 million हे जे काय स्केल आहे ती स्केल तुम्ही सहज गाठू शकता. ऑब्व्हियसली तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल, पण प्रत्येक स्टेपला तुम्हाला तेवढेच पॉवरफुल टूल्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ही जी काय डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर तुम्ही जी काय ऍडव्हर्टाईज रन करता ती पर्सनलाइज्ड आहे. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही जर का तुमचं फेसबुकचं अकाउंट ओपन केलं तर तुमची जी फीड असते ती तुमच्या लाइकिंग प्रमाणे तुम्हाला ती फीड दाखवली जाते. हेच जर का तुम्ही तुमच्या मित्राची फीड बघितली किंवा आई वडील ज्यांचा कोणाचा फेसबुक अकाउंट तुम्हाला ऍक्सेसिबल असेल तर त्यांची फीड त्यांच्या लाइकिंग प्रमाणे असते. असं नाही, आता जसं पेपरात एखादा आर्टिकल आल्यावर ते सगळ्यांनाच वाचावं लागतं किंवा सगळ्यांसमोर ते एकच आर्टिकल असतं. पण फेसबुकवर तसं नाही, किंवा गुगलवर तसं नाही, किंवा युट्यूबवर सुद्धा तसं नाही. प्रत्येकाचा एक पर्सनल स्पेस आहे. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगला एक वेगळं ऍडव्हान्टेज येतं की तुम्ही त्या पर्सनल स्पेसमध्ये उतरू शकता. त्या व्यक्तीच्या पर्सनल स्पेस, पर्सनल डिव्हाइसमध्ये जाऊन तुम्ही तुमची जाहिरात करू शकता. मग तुम्ही त्याला कसा पर्सनल टच देतात, हाऊ यू ड्राफ्ट युअर ऍडव्हर्टाइजमेंट, ती खूप वेगळी गोष्ट आहे. पण ही गोष्ट तुम्ही डिजिटली करू शकता आणि त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, टूल्स अवेलेबल आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे की अटेन्शन. जसं मगाशी मी सांगितलं की टीव्हीवर जाहिरात देण्यापेक्षा डिजिटल मार्केटिंग तुम्ही करा. एक का? कारण डिजिटल मार्केटिंग
मध्ये डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्याच्यावर आज लोकांचं अटेन्शन आहे. आज फेसबुकवर लोक जास्त व्हिडिओ चेक करतात, युट्यूबवर जास्त व्हिडिओ चेक करतात, आज तिथं गोष्टी व्हायरल जातात. हे जे काय व्हायरल व्हिडिओज वगैरे, आता त्याचा इम्पॅक्ट म्हणून आता टीव्हीवर सुद्धा त्याची जाहिरात होते किंवा न्यूजवाले त्यांचे की आजचे व्हायरल व्हिडिओज ह्याची सुद्धा शो करतात. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट किती पडतोय की आज त्याची जाहिरात टीव्हीवर इनडायरेक्टली का होईना होते. त्यामुळे तेवढं पॉवरफुल टूल आहे, कारण तिथं लोकांचं अटेन्शन आहे. आणि मार्केटिंगचा एक बेसिक रूल आहे, जिथं तुमच्या ऑडियन्सचं अटेन्शन तिथं तुम्ही. तुमच्या ऑडियन्स अटेन्शन फेसबुकवर आहे, मग तुम्ही फेसबुकवर गेलं पाहिजे. तुम्ही जर का त्याला टीव्हीवर रेडिओवर शोधत बसला तर ऑब्व्हियस आहे की त्याच्यापर्यंत जाहिरातच पोहोचत नाहीये तुमची, मग तो तुम्हाला ओळखेल कसा, तुमच्या बिझनेसला ओळखेल कसा. त्यामुळे बेसिकली तुम्हाला हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत याच्या थ्रू कस्टमर समोर आणि त्याचा पर्सनल स्पेसमध्ये जायला एक चान्स मिळतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट बघूयात, तो म्हणजे हाऊ टू डू इट, की बाबा आता ते करायचं कसं, इम्पॉर्टन्स कळायला काय आहे ते बेसिक सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की आता हे करायचं कसं. याच्यात पण काही मेथडॉलॉजी आहे. आता याच्यामध्ये तुमचा जो प्रेझेन्स आहे, तुमच्या बिझनेसचा जो प्रेझेन्स आहे तो पहिले डिजिटल पाहिजे. ऑब्व्हियसली डिजिटल मार्केटिंग करायची तुम्हाला तर तुमचा प्रेझेन्स पण डिजिटल पाहिजे. त्याच्यासाठी एसईओ आता तुम्ही एसईओ हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल की तुम्ही एसईओ करा, एसईओ करा. एसईओ करा म्हणजे काय, किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की कोणीतरी असा एक कस्टमर आहे किंवा कस्टमर्स आहेत जे स्पेसिफिकली तुमच्या प्रोडक्टला शोधतायत, तुम्ही जे प्रोडक्ट विकता ते शोधतायत किंवा तुमच्या बिझनेसला शोधतायत. तर त्याच्या समोर कसं राहता येईल त्या सर्च रिझल्ट्समध्ये. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही या इकॉनॉमीमध्ये आहात, तुम्ही एकटे नाही आहात, तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. जेवढे एफर्ट्स तुम्ही घेता आहात तुमच्या बिझनेसच्या जाहिरातीसाठी तेवढेच एफर्ट्स तुमचा कॉम्पिटिटर पण घेतो. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन पण करायची आहे आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला तुमच्या कस्टमरलाही तुमच्याकडे वळवायचं आहे. मग त्याच्यासाठी डिजिटली काही गोष्टी कराव्या लागतात, काही ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात. त्याच्यामध्ये आपण एसईओ करतो, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, की जेणेकरून आपला जो सर्च रिझल्ट आहे, जर कोणी मला माझ्या बिझनेसबद्दल सर्च करत असेल तर माझा रिझल्ट कसा वरती येईल, मग मी तो किती चांगल्या रीतीने दाखवू शकेल किंवा माझे पेजेस मी कसे जास्त शो करू शकेल, किती व्यवस्थित त्याला ऑप्टिमाइज करू शकेन मी. तर त्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणतो. किंवा सर्च इंजिन मार्केटिंग, की मार्केटिंग म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाय आउटच करतात प्लेस, की माझ्यासाठी कोणी जर सर्च करत असेल तर माझी जाहिरात पहिली दिसली पाहिजे, मग बाकीचं. तर या पद्धतीने तुम्ही अप्रोच करू शकता. तुम्ही प्लॅटफॉर्म्स यूज करू शकता. तुमचं आता जे मी तुम्हाला एसईओ एसईएम सांगितलंय हे इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही वेगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही वापरू शकतात. तुम्ही जर वर्डप्रेस किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्म्स वापरत असाल त्याच्यामध्ये प्लगइन्स आहेत, तुम्ही पेड किंवा फ्री या गोष्टी वापरू शकतात. तो प्लॅटफॉर्म वापरून तुमचा एसईओ इम्प्रूव्ह करू शकता. तुमचं डिजिटल जो प्रेझेन्स आहे त्याला जर का तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला एसईओ बूस्ट करावं लागेल, तुमचं एसईओ ऑप्टिमाइज करावं लागेल, पण त्याच्यासाठी काही टूल्स तुम्हाला वापरावे लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला रिसर्च करावं लागेल. रिसर्च म्हणजे जर का तुम्हाला एखादा प्लॅटफॉर्म वापरायचा आहे, एखाद्या सिटीत वापरायचा आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते रिसर्च करणं भाग आहे. जर तुम्हाला माहितीच नाहीये की ज्या कंट्रीत आपण जातोय किंवा ज्या स्टेटमध्ये आपण जातोय तिकडचं कल्चर काय, तिकडचं बाईंग कल्चर काय आहे, हेच जर का तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही जाहिरात करून काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्हाला रिसर्च करणं भाग आहे. आणि आज डिजिटली तुम्हाला असे टूल्स अवेलेबल आहेत, असे प्लॅटफॉर्म्स, इव्हन गुगलचे सुद्धा काही टूल्स आहेत ज्याच्यावर तुम्ही जाऊन लिटरली सर्च करू शकतात की स्पेसिफिक कंट्रीमध्ये कुठल्या गोष्टीसाठी किती डिमांड आहे, पेमेंट गेटवेज आहेत की नाही, शिपिंग अवेलेबल आहे की नाही, सगळं तुम्हाला पूर्ण रिपोर्टच बनवता येतो. असे बरेचसे टूल्स तुम्हाला रिसर्चसाठी मिळतील. मग तुम्हाला वेबसाईट कम्पेअर करायची असेल, तुमचं सर्च इंजिनचं बघायचं असेल की बाबा मी कुठे प्लेस होतोय का नाही माझ्या कॉम्पिटिशनमध्ये, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर डेटा अनालिसिस, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही ऍड रन केली, नॉट ओनली ऍड, तुम्ही तुमचा कॉन्टेंट पोस्ट केला, तुम्ही ऍड रन केले किंवा बाकीचे कॅम्पेन्स रन केले, तुमच्याकडे डेटा येतो. आता हा डेटा तुम्हाला रीड करता येतो. तुम्हाला हेही कळतं की किती लोक आले, किती लोक वेबसाईटवर निघून गेले, किती लोक त्यांनी ऍक्च्युली माझ्या वेबसाईटवरनं काही परचेस केलं, किती लोकांनी माझ्या दुकानाला व्हिजिट केलं. हा सगळा डेटा तुम्हाला तुमच्या समोर दिसतो. तो तुम्ही ऑब्व्हियसली डाउनलोड करू शकता. त्याला तुम्ही ऑब्झर्व करू शकता की बाबा याच्यामध्ये माझं कुठं चुकतंय हे तुम्ही बघू शकता. ॲज अ बिझनेस म्हणून किंवा मी जर का काही डिजिटल कॅम्पेन करतोय, मी ते ऑर्गॅनिक असेल किंवा पेड कॅम्पेन असेल, तर त्याच्यामध्ये या डेटाने तुम्हाला कळणार की बाबा नक्की माझं काय चुकतंय, नक्की मी कुठं कमी पडतोय.
मग नेक्स्ट टाइम तुम्ही जी ऍक्टिव्हिटी करू शकता कराल तेव्हा तिथं तुम्ही इम्प्रूव्हमेंट करू शकता. त्यामुळे हे सगळे टूल्स जे आहेत, जे आता मी तुम्हाला ऑप्शन सांगितले, किंवा तुम्हाला एसईओ इम्प्रूव्ह करता येईल, तुम्हाला वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, गुगल सर्च कन्सोल झालं किंवा वर्डप्रेसमध्ये काही प्लगिन्स असतात ते झाले, ते तुम्हाला वापरून तुमचा एसईओ इम्प्रूव्ह करता येतो. तुम्ही रिसर्च टूल्स वापरू शकता. आणि ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही जेवढे पण ऍक्टिव्हिटीज करतात, डिजिटल ऍक्टिव्हिटीज जे करतात, तसं तुम्हाला डेटा अनालिसिस करायला तुम्हाला मिळतो आणि त्या डेटा अनालिसिसच्या बेसवर तुम्हाला पुढचे डिसिजन्स घेता येतात. त्याच्यानंतर तुमचा जो प्रेझेन्स आहे तो सोशल प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा पाहिजे. आता सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक आलं, पिंटरेस्ट आलं, इंस्टाग्राम आहे, लिंक्डइन आहे, ट्विटर आहे, या गोष्टींवर तुमचा प्रेझेन्स पाहिजे. जेवढे पण सोशल प्लॅटफॉर्म्सवर तुमचा प्रेझेन्स असेल तिथं तुमची एंगेजमेंट सुद्धा पाहिजे. नुसतं एक पेज बनवलं, ग्रुप बनवला फेसबुकवर, झालं नाही चालणार. तुम्हाला एंगेजमेंट दाखवावी लागेल, तुम्हाला पुढं करावं लागेल. प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा करायचा आहे, तुम्हाला तिथं बडबड करावी लागेल, कारण शेवटी तुम्हाला प्रोडक्ट सेल करायचे, तुमचे सर्व्हिसेस सेल करायची. तुम्हाला सोशल एंगेजमेंट दाखवावी लागेल, तुम्हाला तुमचा डिजिटल कॉन्टेंट बनवावं लागेल. जसं आता व्हिडिओ आहे, तुम्हाला जसे आता वेबिनार आहे तसे कंडक्ट करता येतील, तुम्हाला क्लासेस घेता येतील, तुम्हाला तुमचे व्हिडिओज बनवता येतील, प्रोडक्टचे व्हिडिओज बनवता येतील. आज जसं आपण बघतो की हा आपला स्मार्टफोन आहे, याच्यामध्ये तुमचे हाय एंड कॅमेराज आहेत, त्याच्याने तुम्ही फोटो काढू शकतात, व्हिडिओ काढू शकतात. त्याच्यात तुम्हाला प्ले स्टोअरवर गेल्यावर तुम्हाला फ्री ते पेड असे सगळे व्हिडिओ एडिटिंग टूल्स सुद्धा सापडतील. ते वापरून तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता, फोटो एडिट करू शकता, तुमच्या प्रोडक्टचे तुम्ही फोटोज टाकू शकतात सोशल मीडियावर. आणि हे कंटेंट तुम्ही याच्यामध्ये कसं की तुम्हाला जोपर्यंत कंटेंट पुश करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार नाही. तुम्ही 2 फोटो हॅपी दिवाळीचे टाकले, हॅपी दसऱ्याचे टाकले की झालं, संपली रिस्पॉन्सिबिलिटी, असं होत नाही. तुम्हाला ती कन्सिस्टन्सी लागते, कारण जोपर्यंत तुम्ही ती कन्सिस्टन्सी दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही कस्टमरच्या समोर राहणार नाही. आणि याचे 2 फायदे. सगळ्यात पहिले म्हणजे तुमचा डेटा क्रिएट होतो. तुम्हाला हे कळतं की बाबा मी जो कॉन्टेंट बनवतोय तो खरंच लोकांना कामी येतोय का, लोक इग्नोर करतायत का, लोक स्किप करतात, बघतच नाहीत. मग ते असेल तर मग मी कसा इम्प्रूव्ह करू शकतो ते तुम्ही करू शकाल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सतत लोकांच्या समोर राहता, कारण कसं आहे की जोपर्यंत तुम्ही समोर असाल तोपर्यंत लोकांच्या तुम्ही लक्षात राहणार. एकदा तुम्ही समोरून गेलात की लोक विसरून जातात, कारण त्यांच्या समोर कोणीतरी दुसरं असतं. त्यामुळे तुम्हाला ती कन्सिस्टन्सी दाखवावी लागते. त्याच्यानंतर फक्त सोशल मीडियावर नाही तर तुम्ही ब्लॉग बनवू शकता. मग ते ब्लॉगरवर असेल, वर्डप्रेसवर असेल किंवा सेल्फ होस्टेड वर्डप्रेसवर असेल, त्याच्यावर तुम्ही तुमचा प्रेझेन्स दाखवू शकता. तुम्ही आर्टिकल्स लिहू शकता, तुम्ही तुमचे पॉडकास्ट बनवू शकता, तुमचे काही व्हिडिओ असेल तिथं तुम्ही पोस्ट करू शकता, त्याची लिंक तुम्ही फेसबुकवर पोस्ट करू शकता. त्यामुळे ओव्हरऑल तुमची एंगेजमेंट जी असते ही डिजिटली पण पाहिजे आणि सोशली सुद्धा पाहिजे. आणि नुसती एंगेजमेंट असून नाही जाणार, त्या एंगेजमेंटमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी असली तर तुम्हाला त्याचा लॉंग टर्म मध्ये फायदा होईल. त्याच्यानंतर हे झालं आपलं डिजिटल, जे गुगल आहे किंवा फेसबुक आहे किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या. पण तिथं तुम्ही ज्या गोष्टी शेअर करतात, तुम्ही कस्टमरला सांगतात की बाबा मी अमुक तमुक विकतो, ठीक आहे. मग त्याला जर का तुमची इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो जाणार कुठे? त्याच्यासाठी तुम्हाला वेबसाईट लागणार, तुमचा ब्लॉग लागणार. त्यामुळे तुम्हाला एक वेबसाईट किंवा ब्लॉग जशी तुमची इच्छा असेल किंवा जसं तुमचा चॉईस असेल किंवा जसं तुमचा बिझनेस मॉडेल असेल त्या प्रकारे तुम्हाला एक तर वेबसाईट ठेवा किंवा ब्लॉग ठेवा किंवा दोन्ही ठेवा. त्याला काही एंड नाही. तुम्ही कसं शेवटी तुमची वेबसाईट आहे किंवा तुमचा बिझनेस आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं तुम्ही करू शकता, ठीक आहे. त्यामुळे डिजिटली हा प्रेझेन्स तुमचा पाहिजे, किंवा वेबसाईट म्हणा किंवा ब्लॉग, त्याच्यावर तुम्ही तुमचे अबाउट अस सर्व्हिसेस हे सगळं तुम्ही करू शकता. त्याच्यावर तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर जे पेड कॅम्पेन्स आहे, पेड कॅम्पेन्स म्हणजे गुगल, फेसबुक किंवा बाकीचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. आता याचे फायदे खूप आहेत. सपोज तुम्ही एक कॅम्पेन रन केला, आपण असं समजू की फेसबुकवर तुम्ही एक कॅम्पेन रन केलं तुमच्या प्रोडक्टसाठी, लोकांनी एंगेजमेंट दाखवली, भरपूर लोकांनी क्लिक केलं, तुमच्या वेबसाईटवर लँड झाले, तुम्हाला सेल सुद्धा मिळाला, किंवा कोणी कमेंट केले असतील, कोणी शेअर केलं असेल, तुम्हाला ते ऍक्च्युअली डेटामध्ये दिसतं की बाबा काय काय एंगेजमेंट झाली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा होतो की तोच डेटा वापरून तुम्ही फेसबुकला सांगू शकता की बाबा रे, मी ही ऍड महाराष्ट्रापुरतं रन केली होती, आता मला
बाकीच्या स्टेट्समध्ये पण रन करायची, तर मला ज्या लोकांनी एंगेजमेंट दाखवली माझ्या ॲडमध्ये, तसेच लोक मला बाकीच्या या गुजरात, राजस्थानमध्ये जिथं तुम्हाला एक्सपांड करायचे तसे लोक मला शोधून दे. फेसबुक तुम्हाला विदिन 24 आवर्स सिमिलर ऑडियन्स शोधून देतो. तुम्ही तीच ऍड त्या ऑडियन्सला सुद्धा दाखवू शकता. सेम गोज विथ गुगल ऑल्सो. म्हणजे तुम्हाला तुमचा जो ऑडियन्सचा जो नंबर आहे तो या पद्धतीने मल्टिप्लाय करता येतो. तुम्ही ह्या पेड कॅम्पेनचा या पद्धतीने सुद्धा फायदा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग सुद्धा करू शकता. नॉट ओनली तर जसं मी तुम्हाला फेसबुकचं एक्झाम्पल सांगितलं, नॉट ओनली दॅट की तुम्ही फक्त फेसबुकवरच ऍड रन केली पाहिजे आणि इंस्टाग्रामवरच केली पाहिजे किंवा फक्त एसईओच करत बसलं पाहिजे 24 तास. तसंही नाही, तुम्ही इन्फ्लुएन्सरला सुद्धा इन्व्हॉल्व्ह करू शकतात. आज फेसबुक स्वतः हा त्याचे प्लॅटफॉर्म आहे ब्रँड मॅनेजमेंटचं, की त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुकवर असणारे जे इन्फ्लुएन्सर्स म्हणजे ज्यांचा खूप फॉलोईंग आहे, ज्यांना लाखोने फॉलोईंग्स आहेत, हजारो लाखोने फॉलोईंग्स आहेत, ज्यांचा इन्फ्लुएन्स आहे लोकांवर, की त्यांनी सांगितलं की लोक घेणार. जसं विराट कोहलीने काही सांगितलं की लोक घेणार, तर तो इन्फ्लुएन्सर झाला. त्याच प्रकारे तुम्हाला फेसबुकवर मिनी इन्फ्लुएन्सर सापडतील, सिटी लेवल सापडतील, स्टेट लेवल सापडतील. त्यांच्याबरोबर तुम्ही तुमचा प्रोजेक्ट रन करू शकता. तुम्हाला प्रोडक्ट प्रमोट करायचं आहे, तुम्ही त्यांच्याशी टायप करू शकता. तुम्ही त्याचं ते प्रोडक्ट घेऊन एक नवीन कॅम्पेन बनवू शकतात, त्याच्यात इन्व्हेस्ट करून अजून लोकांपर्यंत पोहोचू शकतात. किंवा त्यांचा जो एस्टॅब्लिश्ड ऑडियन्स आहे त्या इन्फ्लुएन्सरचा, त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यामुळे हे सुद्धा एक ॲडव्हान्टेज तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर ॲफिलिएट मार्केटिंग. आता ॲफिलिएट मार्केटिंग बऱ्याच लोकांना ऐकलं सुद्धा असेल, पण आता ॲफिलिएट मार्केटिंग आपण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा आपलं कॉम्प्लेक्स प्रोडक्ट असतं किंवा आपलं ई कॉमर्स बेस्ड प्रोडक्ट असतं किंवा आपले प्रोडक्टची रेंज खूप असते, तेव्हा आपण ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतो. किंवा बा ॲफिलिएट्स हायर करणं, त्यांना कमिशन देणं किंवा त्यांनी जर प्रोडक्ट विकून दिलं तर कमिशन देणं. तर ॲफिलिएट मार्केटिंगचा सुद्धा तुम्ही ॲडव्हान्टेज घेऊ शकतात. जसं तुम्ही इन्फ्लुएन्सरला हायर करू शकतात, त्याच इन्फ्लुएन्सरला तुम्ही ॲफिलिएटही बनवू शकतात. आता इट डिपेंड्स ऑन युअर कॅम्पेन, इट डिपेंड्स ऑन युअर कॅम्पेन स्ट्रॅटेजी किंवा तुम्ही कसं जाणार आहात, कसं लोकांना तुम्ही अप्रोच करणार आहात. तर हे बेसिकली तुम्ही करू शकता. तर आता आपण फायनल स्टेप बघूया, की जी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे ROI किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. किंवा बा शेवटी कसं आहे की डिजिटल मार्केटिंग जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पैसा लावतात, तुम्ही त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात, मग त्याचा रिटर्न पण आला पाहिजे. आणि ह्या गोष्टी करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, की शेवटी कसं आहे की तुम्ही जेव्हा एखादं कॅम्पेन पेड कॅम्पेन आपण समजू, पेड कॅम्पेन रन करतात किंवा तुम्ही एखाद्या इन्फ्लुएन्सरला हायर करतात, तेव्हा तो ऑब्व्हियसली काहीतरी रिटर्न आलं पाहिजे. नुसतेच आपण पैसे लावले, पैसे उडवतोय असं तर चालणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे तुमची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी पाहिजे. आता या स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्याकडे बेसिकली तुमचं प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन पाहिजे. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून माहिती पाहिजे की पुढचे 3 महिने, पुढचे 6 महिने मी कुठल्या प्रकारचं कॅम्पेन वापरणार आहे, कुठले प्लॅटफॉर्म वापरणार आहे, मी किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहे, मी कोणाला हायर करणार आहे, मी कुठल्या टाईपने मार्केटिंग करणार आहे, मग मी व्हिडिओ फ्लोट करणार आहे, मी ब्लॉग लिहिणार आहे, मी इमेज प्रमोट करणार आहे, मी काय प्रमोट करणार आहे आणि त्याच्यासाठी मी किती पैसे खर्च करणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्ट प्राइसिंग स्ट्रक्चर, आणि हे सगळ्यात 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 महत्वाचं आहे जे प्रोडक्ट प्राइसिंग स्ट्रक्चर. तर याच्यासाठी की होतं काय की बऱ्याचदा आपण डिस्काउंट देतो, आणि जर का तुम्ही इंडियात बघितलं तर आज प्रत्येक महिन्यात काही नाही तरी सण चालू असतात आणि त्या सणानिमित्ताने आपण डिस्काउंट देतो. आता या डिस्काउंटमध्ये आपला पण लॉस होतो हे आपण बघायला पाहिजे. शेवटी तुम्ही डिस्काउंटही देताय, मार्केटिंग पण करताय, त्याच्यातही तुम्ही पैसे लावताय, तर तिथं सुद्धा तुमची ROI स्ट्रॅटेजी कामी येते. त्यामुळे तुमचं प्रोडक्टचं प्राइसिंग स्ट्रक्चर जे आहे हे तुमच्याकडे फिक्स पाहिजे, किंवा मी एक्झॅक्टली किती प्राइसिंगला ठेवणार आहे आणि मी किती डिस्काउंट देऊ शकतो आणि मी हा किती डिस्काउंट अफोर्ड करू शकतो. ठीक आहे, तर याची एक स्ट्रॅटेजी तुमच्याकडे पाहिजे. त्याच्यानंतर मीडिया इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर पाहिजे. आता मीडिया इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही जेव्हा फेसबुकवर ऍड करता किंवा तुम्हाला जर कोणाची नेटिव्ह ऍड हवी असेल किंवा तुम्हाला इन्फ्लुएन्सर ऍड करायची असेल किंवा तुम्हाला काही ब्लॉग्सवर ऍडव्हर्टाईज पोस्ट करायची असेल, तर त्याच्यासाठी ती जी प्लेसमेंट आहे ती बाय करण्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील. और तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ बनवता किंवा एखादी इमेज तुम्ही बनवता किंवा प्रोडक्टचे पिक्चर्स घेतात, त्याला एडिट करतात, कोणी थर्ड पर्सन तुम्ही हायर केला त्या एडिटिंगसाठी, तो जो मीडिया आहे ऍडव्हर्टायझिंगचा तो जनरेट करण्यासाठी
तुम्हाला किती पैसा लागेल, त्याचं स्ट्रक्चर कसं असेल, कॅम्पेनमध्ये मला काय काय बनवावं लागणार आहे, मग ते डिजिटली जे मी बनवणार आहे त्याच्यासाठी मला काय खर्च येईल, त्याच्यामध्ये माझी मार्केटिंगची कॉस्ट पण आहे, त्याच्यामध्ये माझं मीडियाचं जे बायआउट आहे ते पण आहे, त्याच्यामध्ये माझी प्लेसमेंट बायआउट आहे, त्याच्यामध्ये मीडिया क्रिएशन, व्हिडिओ ऑडिओ तुम्ही जे काय प्रोड्यूस कर, जे तुम्हाला तुमच्या कस्टमरला दाखवायचं आहे त्याची कॉस्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर तुमच्याकडे पाहिजे. आणि त्याच्यानंतर रिइन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी, की बाबा मी जेव्हा मार्केटिंग करेल, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, या सगळ्यांचं प्लॅनिंग केल्यानंतर जेव्हा मी मार्केटिंग करेल तेव्हा मला किती फायदा होईल हे पण तुम्हाला ऍटलिस्ट ढोबळ मानाने तरी माहिती पाहिजे, की बाबा मी या गोष्टी ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे तर मला जे पैसे मिळतात ते पैसे वापरून मी रिइन्व्हेस्ट करू शकतो आहे का, ते जे सायकल आहे मार्केटिंगचं ते मी बसवू शकतोय का, हे तुमच्या ROI स्ट्रॅटेजीमध्ये आलं पाहिजे. आणि बऱ्याचदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं, म्हणून मी याच्यामध्ये हा पॉईंट ऍड केला. आणि हा पॉईंट ऍक्च्युली तुमचा बेस आहे पूर्ण डिजिटल मार्केटिंगचा, की बाबा याच्यामध्ये कसं आहे की तुमच्या बेसिक ऍक्शन्स आहेत ज्याला आपण ऍक्च्युली बघत नाही किंवा त्याला कन्सिडर करत नाही, पण तुम्ही याला कन्सिडर केलंच पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाहिरात करा, तुम्ही फेसबुकवर करा, गुगलवर करा, तुम्ही कुठेही करा, तुम्हाला काही ना काहीतरी एक बेस बनवावा लागेल. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमची इमेज बनवत असाल, तुम्ही स्लाइड शो बनवत असाल, तुमचा व्हिडिओ बनवत असाल किंवा तुम्ही कंटेंट राईट करून घेत असाल, त्याला काहीतरी कॉस्ट आहे. कारण आपण सगळ्यात एक्सपर्ट नसतो, आपल्याला कोणाला तरी हायर करावं लागेल, त्याची ती कॉस्ट इन्व्हॉल्व्ह होणार याच्यामध्ये. त्यामुळे त्याची कॉस्ट, आपली कॉस्ट, डिलिव्हरीची कॉस्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता तेव्हा. आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग सुरू करा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही हळूहळू ऍक्टिव्ह व्हाल, तेव्हा बऱ्याच लोकांचं असं वाटतं की नाही आता आम्ही सुरू केले ना, मग मला आठवड्याभरात काहीतरी रिझल्ट दिसेल. बऱ्याच लोकांना दिसतो सुद्धा, मी डिनाय करत नाहीये, पण इट्स लाईक अ स्नोबॉल इफेक्ट. जसं आपण जर का उंचीवरनं जर एखाद्या छोट्या बॉलला खाली ढकलला बर्फावरनं, तर तो खाली येता येता मोठा मोठा होत जातो. त्याच प्रकारे तुमचा डिजिटल प्रेझेन्स आहे, तुम्ही जेवढं ऍक्टिव्ह राहाल, तुम्ही जेवढा कॉन्टेंट बनवत राहाल, तेवढा तुमचा कॉन्टेंट सगळीकडे पसरत जातो. मग ते युट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म असेल, तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्हिटी तुम्ही ठेवणार असाल, जो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण शेवटी जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये उतराल तेव्हा तुम्हाला पहिले हे डिसाईड करावं लागेल की बाबा मी पहिले कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरणार, पहिले मी ऑडियन्स कुठं जमा करणार, मला पहिले कुठं प्रगती दिसते. उद्या जर का तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही अकाउंट उघडलं आणि तिथं तुम्हाला जास्त ऑडियन्स मिळतोय, तर उगाच फेसबुक वर मी जातो, मग मी SEO करतो, कशाला? इंस्टाग्रामवर तुम्ही ऑडियन्स वाढवा ना, त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा. कारण पहिले जिथं तुम्हाला मिळतंय, जिथे तुम्हाला आत्ता मिळतं ते हातचं सोडून दुसरीकडे पळण्यापेक्षा पहिले तिथं ऑडियन्स ग्रो करा, देन यू डू अदर थिंग्स. पण त्याच्यासाठी थोडा पेशन्स लागतो, त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते, आणि ही कन्सिस्टन्सी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे डिजिटली जेव्हा तुम्ही काही ऍक्टिव्हिटी करत असाल तर हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला कन्सिस्टंटली ऍक्टिव्ह राहायचंय. मग तुम्ही वीकली एकदा पोस्ट करा किंवा 2दा पोस्ट करा, बट ऍटलीस्ट स्टिक टू दॅट शेड्यूल. किंवा मी आठवड्यातनं 3 किंवा 2दा पोस्ट करणार आहे ना, मग मी करणार म्हणजे करणार, मध्ये काही हो. त्याच्यानंतर आता बेसिकली आपण Q&A सेशनकडे जाऊच, त्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला सांगतो की या क्षेत्रामध्ये म्हणजे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी याच्यामध्ये करिअर करू शकतो किंवा मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, मग ते तुमच्या बिझनेससाठी असो, तुमच्या जॉबसाठी असो, कुठल्याही इंटेन्शनसाठी असो, त्याच्यासाठी फक्त बेसिकली तुम्हाला एवढं सांगतो की टेक्नॉलॉजी ही तुम्हाला पहिले त्याचं बेस तुम्हाला क्लिअर करावं लागेल. आणि त्याच्या म्हणजे बऱ्याचदा मी हे बघतो की त्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये यायचं असतं किंवा ते म्हणतात की सर मला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं आहे, मला जॉब घ्यायचा आहे किंवा नंतर मला कंपनी स्वतःची सुरू करायची आहे. प्रॉब्लेम कुठे आहे की आम्हाला टेक्नॉलॉजी पूर्ण माहिती नाही. तर सगळ्यात पहिले जो याचा बेस आहे टेक्नॉलॉजी, हा तुम्ही पहिले क्लिअर केला पाहिजे किंवा मला कितपत माहिती आहे, मला कशात प्रगती आहे आणि मी किती लवकर अडॉप्ट करू शकतो. कारण जसं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं की ही सतत चेंज होणारी गोष्ट आहे, सतत काहीतरी नवीन येणार. मग तुम्ही त्या गोष्टीशी अडॉप्ट करू शकत आहात का? कारण शेवटी कसं आहे की गोष्टी चेंज होणार, आणि या गोष्टी काय चेंज होतात? कारण ह्युमन बिहेवियर चेंज होतं, त्याच्यासाठी या गोष्टी चेंज होत असतात. आणि जसं ह्युमन बिहेवियर चेंज होणार तसे हे प्लॅटफॉर्म्स चेंज होणार, आणि प्लॅटफॉर्म्स चेंज झाल्यावर आपण जे टेबलाच्या या साईडला बसलो, जे पण
ॲडव्हर्टाईज रन करतोय, मीडिया क्रिएट करतोय, त्यांना सुद्धा चेंज व्हावं लागेल, कारण तो आजचा ट्रेंड आहे. सो बेसिकली ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेतल्या पाहिजे जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये उतरता. मग याचं कंपनी म्हणून तुम्ही उतरा, तुम्ही जॉबसाठी उतरा, किंवा तुम्ही स्वतःसाठी जरी या गोष्टी वापरायच्या असतील तरी सुद्धा तुम्हाला या बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.